ओम श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. ज्येष्ठ गौरी पूजनच्या दिवशी मी तुम्हाला ज्येष्ठा गौरीची कथा सांगणार आहे. आपल्या संस्कृतीत अनेक पुराण कथा आहेत, ज्यात जीवनाचे तत्वज्ञान दडलेले असते. अशा कथांमधून सुख-दुःख, श्रेय-अपश्रेय यांचा समतोल साधण्याची शिकवण आपल्याला मिळते. लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन बहिणींची कथा त्यापैकी एक अत्यंत अर्थपूर्ण आणि भावस्पर्शी कथा आहे. ज्येष्ठ गौरी आवाहनाच्या प्रथेचा उगमही या कथेतूनच झाला असल्याचे मानले जाते. देवी लक्ष्मी ही संपत्ती, सौभाग्य आणि ऐश्वर्य यांची अधिष्ठात्री मानली जाते. पण तिची मोठी बहीण देवी अलक्ष्मीला दुर्दैव, दारिद्र्य आणि अशांतीची देवता समजले जाते. लक्ष्मी नाही असा तिच्या नावाचा अर्थ आहे, म्हणूनच तिला अलक्ष्मी असे म्हणतात. काही पुराण ग्रंथांमध्ये तिला दरिद्रा देवी किंवा ज्येष्ठा देवी असेही संबोधले आहे. सुख आणि दुःख यांच्या या दोन रूपांचा समतोल राखण्याची ही कथा प्राचीन ग्रंथांत सांगितली जाते. ही महान कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका. या कथेमध्ये खूपच महत्त्वपूर्ण ज्ञान दिलं गेलं आहे. चला तर मग श्री लक्ष्मीनारायणाला प्रणाम करून या अद्भुत पुराकथेला आरंभ करूया. त्या अगोदर मित्रांनो, तुम्हा सर्वांना एक छोटी विनंती करते. मी ही कथा खूप मेहनतीने बनवली आहे. माझ्या मेहनतीसाठी प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी, जय ज्येष्ठा गौरी नक्कीच लिहा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. मित्रांनो, प्राचीन काळी सृष्टीच्या आरंभकाळात एक महान घटना घडली. देवता आणि दानवांनी मिळून क्षीरसागराचे मंथन केले. या समुद्र मंथनातून अनमोल रत्ने आणि चमत्कारिक वस्तूंनी प्रकट होऊ लागले. प्रथम प्रकट झाला कालकूट विष, ज्याने सारे जग हादरून गेले. भगवान शंकराने ते गरळ आपल्या कंठात धारण करून विश्वाचे रक्षण केले. विषानंतर सागराच्या लाटांतून हळूहळू वर आली एक तेजस्वी ज्योती आणि त्याच वेळी अजून एक गहन तमःमय छाया. सर्वप्रथम समुद्राच्या अजस्र लाटांतून अवतरली ती एक काळभोर कांतीची देवी. हीच ज्येष्ठा म्हणजे देवी अलक्ष्मी. तिचे आगमन होताच आकाशात क्षणभर भयाण शांतता पसरली. अलक्ष्मी विकट रूपात प्रकटली होती. तिची त्वचा काळवंडलेली, रागाने लालबुंद नेत्र, पिवळे भकास केस विस्कटलेले, अंगावर रक्तरंजित फुलांचा एक मळलेला हार आणि पांढऱ्या रंगाची फाटकी वस्त्रे तिने परिधान केली होती. एका हातात तिने जुनी झाडू केरसुणी धरली होती. तिच्या पाठीशी एक काळा कावळा अरिष्टकारक ध्वजासारखा उभा होता. अलक्ष्मीचे मुख वयोवृद्ध स्त्रीप्रमाणे भेसूर, वरचे दात पडलेले, ओठ काळे ठिक्कर, नाक लांबसडक. तिची काया अशक्त, पण पोट मात्र सुटलेले आणि स्तन अवाढव्य खाली ओघळलेले. ती दिसताक्षणीच सभोवतालच्या प्रकाशाला जणू ग्रहण लागल्यासारखे भासत होते. देव दानव हबकले. कधी न पाहिलेली, अकल्पित अशी ही देवी पाहून कोणाचाच पुढे होऊन तिचा सन्मान करण्यास धजावला नाही. अलक्ष्मीने दुःखाने सभोवार पाहिले. तिचे आगमन कुणालाच प्रिय झाले नाही हे ती ओळखू शकत होती. देवतांच्या आणि असुरांच्या नजरेत तिच्याबद्दल भीती आणि तिटकारा दिसत होता. तिला तिच्या अस्तित्वाचे प्रयोजनच समजेना. तिच्या हृदयात त्या उपेक्षेची सल उठली. मी तरी कोणासाठी आणि कशासाठी जन्मले आहे, असे तिच्या मनात आले. तोच क्षण सागरातून अजून एक अद्भुत प्रकाशपुंज वर आला. क्षीरसागराच्या जलातून दुसरी एक देवी प्रकटत होती. शुभ्र तेजाने नहातलेली, हसतमुख, सुंदर मुखकमल असलेली महालक्ष्मी देवी. लक्ष्मी अवतरताच संपूर्ण वातावरण प्रकाशमय झाले. स्वर्गीय दुंदुभी वाजू लागल्या. आनंदाने अप्सरा नृत्य करू लागल्या आणि पुष्पवृष्टीने आकाश भरून गेले. 4 दिशांना श्री लक्ष्मी माता की जय असा जयघोष घुमला. देवी लक्ष्मी कमलाचा सुगंध दरवळवत सोनेरी वर्णाची कांती घेऊन प्रकट झाली. कमळाच्या आसनावर ती विराजमान होती
आणि तिच्या हातात कमळांचा सुंदर गुच्छ होता. शुभ्र वस्त्र परिधान केलेली लक्ष्मी देवी अतीव मनोहर दिसत होती. तिच्या गळ्यात वैजयंत माळ शोभत होती आणि तिच्या कानांमध्ये चमचमता अलंकार. तिच्या आगमनाबरोबरच ऐरावतासारखे शुभ्र हत्ती सुवर्ण कलशातून दुग्धाभिषेक करण्यासाठी पुढे सरसावले. देवता आणि दानव सगळे लक्ष्मीच्या सौंदर्यावर मंत्रमुग्ध झाले. सर्वांनी आदराने पुढे येऊन लक्ष्मीचे पुष्पहारांनी आणि मंगलगानांनी स्वागत केले. स्वयं भगवान विष्णूचे डोळे त्या क्षणी लक्ष्मीच्या रूपात गुंतून गेले. समस्त सृष्टीने लक्ष्मीचा जय जयकार केला. पण त्या दिव्य सोहळ्यात एकटी अलक्ष्मी मात्र कोपऱ्यात उभी राहून हे दृश्य पाहत होती. तीच लक्ष्मी जी तिची धाकटी बहीण होती, ती इतक्या मान सन्मानाने वर मांडली जात आहे, हे पाहून अलक्ष्मीच्या काऱ्या अंतरात्म्याला विषाद चटळला. तिच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. तिला आपल्या बहिणीचा अभिमानही होता की लक्ष्मीचे तेज अपरंपार आहे, पण सोबत स्वतःच्या दुर्भाग्यावर राग आणि दुःखाचा संतापही उफाळला. त्या घटनेनंतर त्रिदेवांनी मिळून अलक्ष्मीचे भवितव्य निश्चित केले. ब्रह्मदेवाने तिला सांगितले, हे देवी, तुझा वास शुभस्थानांपासून दूर राहील. जिथे कलह, अशुद्धता आणि पाप आहे, तिथेच तुझे स्थान आहे. भगवान विष्णूनेही नम्रतेने तिला समजावले की तिचे आगमन जरी अनर्थकारक असले तरी तेही सृष्टीच्या समतोलासाठी आवश्यक आहे. अलक्ष्मी हतबलपणे ऐकत राहिली. दरम्यान लक्ष्मी देवीला सारे देवदानव वर म्हणून मागणी घालू लागली. पण लक्ष्मीने मात्र आपल्या हातातील सुवर्णहार प्रभू विष्णूच्या गळ्यात घालून त्याला वरण्याचा संकेत दिला. लक्ष्मीने विष्णूला पतिरूप स्वीकारले तेव्हा सगळीकडे आनंदाच्या लहरी उसळल्या. स्वयं नारायणासाठी ही अत्यंत हर्षाची गोष्ट होती. पण या सर्व सोहळ्यात जणू कुणी विसरून गेलं होतं, ती म्हणजे अलक्ष्मी. लक्ष्मीच्या आगमनाने ज्याला दूर ढकलण्यात आलं, ती दुर्दैवी अलक्ष्मी कोपऱ्यात एकटीच उभी होती. लक्ष्मीचा सन्मान होत असताना अलक्ष्मीच्या मनात मात्र दुःखाची आणि मत्सराची भावना उसळत होती. कोणाच्याही नजरेत न येता अलक्ष्मी तिथून निघून गेली. अपमान आणि एकटेपणाची जाणीव घेऊन ती अंधाऱ्या दिशेला मार्गस्थ झाली. तिने ठरवलं की ज्या जगात आपल्यासाठी स्थान नाही, तिथे राहण्यापेक्षा ती तिथून दूरच राहील. दरम्यान लक्ष्मीने विष्णूंसोबत वैकुंठात आपलं नवं आयुष्य सुरू केलं. श्री विष्णूच्या सौभाग्यवती म्हणून ती त्रिभुवनात पूजली जाऊ लागली. स्वर्गलोक, मर्त्यलोक सर्वत्र लक्ष्मीची कथा, तिचं महात्म्य गायलं जात होतं. वैकुंठात विष्णू लक्ष्मी अत्यंत सुखात होते. तरीही लक्ष्मीच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात तिच्या बहिणीबद्दलची काळजी शमली नव्हती. लक्ष्मी अनेकदा अलक्ष्मीची आठवण काढत असे. तिला ठाऊक होतं की अलक्ष्मी दुःखात आणि एकटेपणात दिवस काढत आहे. लक्ष्मीच्या आनंदामध्येही बहिणीच्या व्यथेची किनार होती. ती मनात विचार करे, माझी ताई कुठे असेल? कशी असेल ती? कोणी आहे का तिच्यासोबत? एके दिवशी अखेर लक्ष्मीने आपली ही चिंता विष्णूंसमोर मांडायचं ठरवलं. विष्णू प्रसन्न मूर्तीने आसनावर विराजमान होते आणि लक्ष्मी त्यांच्या पायाशेजारी बसली होती. ती आज विचारात गढलेली होती. लक्ष्मीने अलगद विष्णूंचा हात हातात घेतला. तिच्या चेहऱ्यावर चिंतेची रेष होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, स्वामी, मला एक गोष्ट सतावते आहे. विष्णूंनी लक्ष्मीच्या डोळ्यांत पाहिलं. काय झाले प्रिये? त्यांनी प्रेमाने विचारले. लक्ष्मीने निश्वास टाकला आणि म्हणाली, माझी बहीण अलक्ष्मी, ती एकटीच राहिली आहे. ना देवांनी तिला स्वीकारलं, ना कोणत्या लोकांनी. ती कुठेतरी असावी, एकटी, निराधार. तिची आठवण येते आणि काळजीही वाटते. लक्ष्मीच्या डोळ्यांत आता आसवे तरळू लागली. तिला देखील आधार मिळावा, कोणीतरी तिचं आपलं असावं, असं मला मनापासून वाटतं. शेवटी ती माझी मोठी ताई आहे. भगवान विष्णू लक्ष्मीची व्यथा ऐकत होते. त्यांनी गंभीर होत विचारलं, देवी, तुझी भावना योग्य आहे, पण अलक्ष्मीला पत्नी म्हणून कोण स्वीकारेल? तिचं आचरण तिची सोबत कुणालाही नकोशी वाटेल. विष्णूंच्या शब्दात सत्य होतं.
अलक्ष्मी जिथे जाई तिथे अस्वच्छता आणि कलह पसरत. असा व्यक्तीला कोण सोबती बनवेल? लक्ष्मीला याची जाण होती, पण तिचं हृदय बहिणीसाठी तळमळत होतं. स्वामी, मला ठाऊक आहे हे सोपं नाही, लक्ष्मीने समजावलं. पण किमान एक प्रयत्न तरी आपण करू. प्रत्येकाला जीवनात साथ मिळावी अशी माझी इच्छा आहे. अलक्ष्मी हे बदलू शकेल कदाचित, जर तिला प्रेम आणि संधी मिळाली तर. विष्णू काही काळ विचारात पडले. लक्ष्मीची तळमळ आणि तिच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्यांना स्पर्श केलं. अखेर त्यांनी हलकेसे हसत मान डोलावली. तुझ्या प्रेमाला मी नाही म्हणू शकत नाही लक्ष्मी, ते म्हणाले. चला तर, आपण अलक्ष्मीसाठी योग्य साथीदार शोधूया. हे शब्द ऐकताच लक्ष्मीने हसत डोळ्यातले पाणी पुसले. स्वामी, खरोखर धन्यवाद, ती म्हणाली. विष्णूने हात उंचावून आशीर्वाद दिला आणि दोघंही अलक्ष्मीच्या नशिबातले बदल घडवण्यासाठी उपाय शोधू लागले. भगवान विष्णूने तिन्ही लोकात शोध सुरू केला. त्यांना असा कोणी पुरुष पाहिजे होता जो अलक्ष्मीचा स्वभाव सहन करेल, कदाचित तिला योग्य मार्गदर्शनही करेल. सर्व देव, गंधर्व, यक्ष यांच्यात कोणीही पुढे येईना. सगळ्यांच्या मनात अलक्ष्मीबद्दल भीती आणि द्वेष दाटलेला होता. कोणाला त्या अशुभ शक्तीशी विवाह करून आपले जीवन उद्ध्वस्त करायचे नव्हते. अखेर विष्णू मानव लोकातील महान तपस्वींच्या दिशेने वळले. बराच काळ विचारांती विष्णूंच्या मनात पृथ्वीवरील एका महान तपस्व्याचं नाव आलं, महर्षी उद्दालक. त्या काळी पृथ्वीवर महर्षी उद्दालक हा प्रखर तपस्वी एकांत वनात तप करीत होता. वैवाहिक जीवन त्यांना माहीत नव्हतं आणि त्याची अपेक्षाही नव्हती, पण ते करुणेचं सागर होते. त्यांच्या अनेक शिष्यांपैकी बरेचसे दूर प्रवासाला गेले होते आणि सध्या आश्रमातील कामात त्यांना एक साथीदाराची गरजही भासत होती. श्री विष्णूनं त्या तत्वज्ञ ऋषीसमोर प्रकट होऊन विनंती केली. हे मुने, एक दीन दुर्दैवी देवी आहे जिला तुमचा आधार हवा आहे. तिच्याशी विवाह करून तिला स्वीकाराल का? ती श्रीलक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी आहे. नाव अलक्ष्मी. उद्दालक ऋषी क्षणभर ध्यानस्थ झाले. विष्णू स्वतः अशी विनंती करत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी अलक्ष्मीची कीर्ती ऐकलीच होती की ती कलहप्रिया, दरिद्र्य आणि अशुभतेची देवता आहे. प्रथम त्यांच्या मनाने थोडा संकोच केला, परंतु लगेचच अंतरंगातील करुणा जागी झाली. ऋषींनी विष्णूस उत्तर दिले, प्रभो, जिचे कोणी नाही तिच्यासाठी हात पुढे करणं हेच तर धर्म आहे. इतर सर्वजण घाबरून पळत असताना तिला स्वीकारण्याचे धैर्य मी दाखवेन. माझ्या क्षुल्लक प्रयत्नाने जर तिचे दुःख जरा जरी हलके होणार असेल तर मी तयार आहे. आपण ज्याला योग्य समजता ते मी करीन. उद्दालकांचे उत्तर ऐकून विष्णू प्रसन्न झाले. थोड्याच दिवसात अलक्ष्मी आणि महर्षी उद्दालक यांचा विवाह संपन्न झाला. दिव्य लोकांसारखा विलक्षण वैभवशाली सोहळा नव्हता, तरीही स्वयं ब्रह्मदेवांनी वैदिक मंत्रोच्चारात लग्नविधी करवला आणि लक्ष्मीदेवीने प्रेमाने आपल्या बहिणीचे कन्यादान केले. नवविवाहित अलक्ष्मीच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. असा सन्मान आणि आधार तिला प्रथमच लाभला होता. ती मनोमन विष्णू आणि लक्ष्मीची आभारी होती आणि पती उद्दालकांविषयीही तिच्या अंतःकरणात आदर निर्माण झाला होता. विवाहानंतर महर्षी उद्दालक आपल्या पत्नीसह आश्रमात परतले. घनदाट वनातील तो आश्रम पवित्रता आणि शांततेचे स्थान होता. यज्ञकुंडातून सुगंधित धूर निघत होता. शिष्य वेदपठणात तल्लीन होते. चहूबाजूंना स्वच्छता आणि शांती नांदत होती. आश्रमाच्या दाराशी येताच अलक्ष्मीच्या पावलांना जणू अभिमंत्रित मर्यादा जाणवली. ती थबकून उभी राहिली आणि आत जाणे टाळू लागली. उद्दालकांनी आश्चर्याने विचारले, देवी, थांबलीस का? चला, आत जायचे नाही का? अलक्ष्मीने खाली मान घालून उत्तर दिले, स्वामी, मला माफ करा, पण मी या पवित्र आश्रमाच्या आत पाऊल ठेवू शकत नाही. काय बोलतीयस तू? हे आता तुझेच घर आहे. माझी अर्धांगिनी म्हणून तुला पूर्ण अधिकार आहे घरात येण्याचा. उद्दालक प्रेमाने म्हणाले. अलक्ष्मीच्या डोळ्यात पुन्हा आसवे उभे राहिले. ती दुःखी स्वरात म्हणाली,
मी जिथे जाते तिथे कलह आणि अशुभतेचे वादळ घेऊन जाते. हा आश्रम तर तपश्चर्याने पावन आहे. इथे रोज सकाळी शुचिर्भूत होऊन देवपूजा होते. सर्वत्र स्वच्छता आणि शांती आहे. अशा ठिकाणी मला वावरता येणार नाही. माझी नियतीच तशी आहे. मी फक्त तशाच घरात जाऊ शकते जेथे सतत भांडणे होतात, घाण आणि दुर्गंधी पसरलेली असते, लोक नीती सोडून वागतात. जिथे स्वच्छता, मंगल आणि देवभक्ती असेल तिथे माझी पावले रोखली जातात. अशा पावित्र्य स्थळी माझी जागा नाही. तिथे फक्त माझी बहीण लक्ष्मीचे वर्चस्व राहते. उद्दालकांना हे ऐकून क्लेश झाला. त्यांनी समजावणीच्या सुरात म्हणाले, देवी, तू असे का बोलतेस? आपले जीवन आपण बदलू शकतो. हा आश्रम तुझ्यामुळे अपवित्र होईल असे का मानतेस? माझ्यासाठी तर तू वंदनीय आहेस. लक्ष्मी उद्विग्न हसली. स्वामी, मी माझे कटू सत्य लपवू इच्छित नाही. मला तिखट आंबट पदार्थ प्रिय आहेत. स्वच्छ सात्विक अन्न पाणी नव्हे. म्हणूनच लोक आपल्या घरांच्या दारात लिंबू मिरची टांगून ठेवतात, जेणेकरून माझ्या आवडीच्या आंबट तिखटाची मला दारातच चव घेता येईल आणि मी तृप्त होऊन पुढे जात न राहता परत फिरते. मी जर कोणाच्या घरात शिरले तर त्यांच्या आयुष्यात दुःख दारिद्र्य घेऊन येते. मग ते कितीही लक्ष्मीची पूजा करोत, माझा प्रकोप त्यांच्या समृद्धीवर कारसर सावलीसारखा पडतो आणि सारे वैभव नष्ट करते. ही आहे माझी भयंकर प्रकृती. अशा मला या शांत तीर्थक्षेत्रात पाऊल ठेवायला कसे सांगता? उद्दालक मुनी निरुत्तर झाले. त्यांना जाणवले की अलक्ष्मीचे शब्द निराळे असले तरी सत्य आहेत. तिची उपस्थिती त्यांच्या पवित्र आश्रमाचे वातावरण बदलू शकते. त्यांनी तरीही काही दिवस प्रयत्न केला. काही धार्मिक विधी थांबवून पाहिले. शिष्यांना सावध केले की नवीन गृहलक्ष्मीचा मान राखा. पण या सर्व प्रयत्नांना अलक्ष्मीच्या नियतीचा अडसर होता. जसजसे दिवस सरू लागले तसे आश्रमातील शांतता ढळू लागली. कुठूनचे कलहाचे वारे वाहू लागले. शिष्यांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद वाढले. रात्रीचे दिवे अचानक मालवू लागले. झाडांच्या फांद्यांवर कावळे येऊन ओरडू लागले. काही दिवसातच फळांनी लगडलेल्या वनस्पती सुकू लागल्या. यज्ञकुंडातील अग्नी धूसर काळवंडला. उद्दालकांच्या ध्यानात व्यत्यय येऊ लागला. त्यांच्या अंतर्मनातही अस्वस्थता वाढीस लागली. अखेरीस एक सकाळी उद्दालकांनी कठोर निर्णय घेतला. त्यांनी अलक्ष्मीला बोलावून शांतपणे सांगितले, देवी, मी प्रयत्न केला तरी आपल्या सहजीवनातून सृजनापेक्षा विध्वंसच होत आहे असे दिसते. तू ज्याला आपल्या नशिबाचा शाप म्हणतेस त्याचा परिणाम माझ्या आश्रमावर आणि शिष्यांवर होऊ लागला आहे. धर्म आणि कर्तव्यापुढे माझे वैयक्तिक नाते मला तोडावे लागेल. मला माफ कर, पण मी तुला या आश्रमात ठेवू शकत नाही. अलक्ष्मीचा स्वर उसळला. म्हणजे तुम्ही मला सोडून देत आहात? माझ्यातला दोष माहीत असूनही मला पत्नी करून आणले आणि आता का त्याग करता? मला पुन्हा एकटी अंधकारात लोटत आहात? उद्दालकांनी डोळे मिटून घेतले. त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. ते हळू आवाजात म्हणाले, मी हरतऱ्हेने प्रयत्न केला, पण तू सुखी व्हावीस असा मार्ग मला सापडत नाही. माझ्या ध्येयाला तू अनुरूप नाहीस आणि तुझ्या स्वभावाला माझे जीवनमान नाही. दोघांनी वेगळे झालेलेच श्रेयस्कर. अलक्ष्मी वेडीपिशी होऊन रडू लागली. रागाच्या भरात तिने पृथ्वीवर आपले हात आपटले आणि विलाप केला. देवापासून माणसापर्यंत सर्वांनी मला नाकारले. माझा जन्मच अंधकारासाठी झाला का? उद्दालक, तुम्हीही मला त्यागता आहात तर शाप देते. माझ्या दुःखाची छाया तुमच्यावरही पडल्याशिवाय राहणार नाही. उद्दालक मात्र रागावले नाहीत. त्यांनी शांतपणे उत्तर दिले, देवी, तुझे दुःख मोठे आहे. मला शाप देतेस ते योग्यच असेल कदाचित, पण एवढे लक्षात ठेव, माझा नाश झाला तरी तो तुझ्या हातून होणार नाही. तू पुढील प्रवास सुखाचा करो हीच प्रार्थना. असे म्हणून विरक्त मुनी अलक्ष्मीचा निरोप घेऊन आपल्या मार्गाने निघून गेले. आकाशातून हे दुर्दैवी दृश्य देवगण पाहत होते.
अलक्ष्मी पुन्हा एकटी पडली होती. पतीच्याही सहवासाने न टिकणारी, सर्वथ्या परित्यक्ता. तिने आर्त किंकाळी फोडली आणि त्या निर्जन वनात पिंपळाच्या झाडाखाली कोसळून पडली. काळोख्या दुपारप्रमाणे तिचे दुर्दैवी आयुष्य तिथे पसरले होते. पानगळ झालेला तो पिंपळ जणू तिच्याबरोबर रडत होता. कावळ्यांचा कर्कश आवाज पिंपळावर घोंघावू लागला. अलक्ष्मीची दशा पाहून स्वयं पृथ्वीही द्रवली. सृष्टीतील सगळे सुख जणू तिच्यापासून कोसो दूर पळाले होते. त्या दिवसापासून अलक्ष्मीने आपला निवास त्या पिंपळ वृक्षाच्या आश्रयानेच केला. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सरले, अलक्ष्मी तिथेच एकाकी जगण्यासाठी धडपडत होती. पिंपळाच्या कोरड्या पानांत ती आपले अश्रू पुसत बसायची. जवळपास कोणी मानव फिरकायचीही हिंमत करीत नसे, कारण त्या परिसरात अलक्ष्मीची भीती पसरली होती. परंतु लक्ष्मीदेवी आपल्या बहिणीला विसरलेली नव्हती. तिला मोठ्या ताईची केवढी कीव येत होती. लक्ष्मीला स्वतःच्या सर्व वैभवापेक्षाही बहिणीच्या दुःखाची झळ अधिक बोचत होती. म्हणून लक्ष्मीने गुप्तपणे दर शनिवारी त्या पिंपळाखाली जाण्याचे ठरवले. प्रत्येक शनिवारी लक्ष्मी यायची. अलक्ष्मीची काळजी घेत तिला धीर द्यायची. लक्ष्मीच्या हातचे अमृततुल्य भोजन आणि तिचा प्रेमळ सहवास अलक्ष्मीला काही काळ का होईना पण शांतता देत होता. बहिणीच्या स्नेहाच्या काही थेंबांनी अलक्ष्मीच्या दुःखाचा पेला थोडा हलका होई. अशा रीतीने काही काळ गेला. तरीही अलक्ष्मीच्या हृदयातील वेदना पूर्ण शमली नव्हती. एके अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री शेवटी तिची सहनशक्ती तुटली. दुःख, संताप आणि नैराश्य यांच्या प्रचंड लाटांनी तिचे अंतरंग आतून फुटून निघाले. तिने आकाशाकडे पाहून हंबरडा फोडला. का जन्माला घातले मला? कुठे आहात तुम्ही परमेश्वरा? का दिलाता ही शापित देहयात्रा मला? तिच्या आवाजात आक्रोश होता. देवा, माझे जीवन एक सततचा व्रड का बनवलेस? कुणाच्या डोळ्यात मी आनंद अश्रू पाहिले नाही. सर्वत्र माझ्या नावाने लोक थरथर कापतात, मला टाळतात. हे नारायणा, तू साऱ्यांचा पालन करता आहेस ना, मग माझीही काही काळजी घेशील का? अलक्ष्मीचा हा हृदयविदारक आक्रोश ऐकून अचानक समोर एक शीतल प्रकाश प्रगटला. शेषनागावर आसन असलेले स्वयं महाविष्णू तिच्यासमोर प्रकट झाले. नीलवर्ण देह, 4 हातात शंखचक्र गदा कमळ धारण केलेले, करुडेने ओतप्रोत अशा भव्य स्वरूपात भगवान विष्णू तिथे उभे होते. त्यांच्यासोबत देवी लक्ष्मीही हळूच येऊन उभी राहिली. परंतु ती काही बोलेना. डोळ्यांतून आसवे ढाळत तिने अलगद बहिणीचा हात हातात घेतला. अलक्ष्मी थरथरू लागली. इतक्या युगांनंतर प्रथमच तिला कोणी करुण भावनेने आपल्या दिशेने येताना दिसले होते. ती विष्णूंच्या चरणांवर कोसळून पडली आणि ऑक्साबॉक्सी रडू लागली. हे प्रभू, ती सश्रू स्वरात म्हणाली. मी पापी असेन, अशुभ असेन, पण माझा दोष तरी काय? मला का ही अपरिमित वेदना दिलीत? सारे जग माझा तिरस्कार का करते? विष्णूने प्रेमाने तिचे अश्रू पुसले आणि मनाला शांत करणाऱ्या स्वरात म्हणाले, उठ देवी, तुझा काहीही दोष नाही. अलक्ष्मी रडतच बोलत राहिली. समुद्राच्या अंतराळातून मला बाहेर काढल्या क्षणी माझा शाप सुरू झाला. कुणी मला जवळ केले नाही. माझी बहीण लक्ष्मीला सगळ्यांनी डोक्यावर घेतले आणि मला मात्र दूर जाऊन विषारी ठिकाणी राहायला सांगितले. सर्वांनी मला घृणेचीच दृष्टी दिली. इतकेच नव्हे तर लोक माझे नाव घेतात तेही दुःख आणि दारिद्र्य यांच्या भीतीने. माझी पूजा कुणी करत नाही, फक्त हेटाळणी आणि निंदा होते. जगभर माझ्या हाकलपटीचीच धडपड चालली आहे. हे सर्व का? का माझ्या कपाळी केवळ दुःख आणि उपेक्षा? तिचा गळा दाटून आला. शब्द अडखडू लागले. भगवान विष्णू शांतपणे तिचे बोले ऐकत होते. लक्ष्मीचेही डोळे पाणावले. ती अलक्ष्मीच्या खांद्यावर हात ठेवत अलगद म्हणाली, ताई, आम्ही तुझी वेदना जाणतो. तू दुःखी आहेस याचे दुःख आम्हालाही आहे.
विष्णू कोमल स्वरात पुढे म्हणाले, हे ज्येष्ठे, तू जन्माला आलीस ते एका महत्कार्यासाठी, हे लक्षात घे. या विश्वाच्या समतोलासाठी तुझे अस्तित्व अपरिहार्य आहे. अलक्ष्मीने आश्चर्याने आपले अश्रुधुमिल नेत्र वर केले. समतोलासाठी? मी तर जिथे जाते तिथे असमतोल आणते, ती विषण्ण आवाजात म्हणाली. विष्णू मंदस्मित हसले. समतोल दोन विरोधी गोष्टींनी मिळून साधतो. प्रकाश आणि अंधार, सुख आणि दुःख, दिवस आणि रात्र. लक्ष्मी आनंद, समृद्धी, कल्याणाची देवी आहे. पण सांग बघू, दुःख माहिती नसलेल्या माणसाला सुखाची किंमत कळेल का? ज्यांनी कधी दरिद्रे भोगले नाही ते संपत्तीचे मोल काय जाणणार? कल्याण ज्याने कधी संकट पाहिले नाही त्याला आपल्या आनंदाचे महत्त्व कसे पटणार? या जगात कोणालाच शाश्वत आणि अखंड सुख मिळत नाही. दुःखाच्या सावलीशिवाय सुखाचा सूर्य चमकू शकत नाही. जर सर्वत्र सतत लक्ष्मीचे राज्य असते तर माणूस अहंकारी आणि स्वार्थी बनला असता. कुणालाच कुणाची दया आली नसती. दानधर्माची आणि परोपकाराची किंमत उरली नसती. सततच्या वैभवाने मन आसुरी वृत्तींनी भरून गेले असते. अलक्ष्मी लक्ष देऊन ऐकत होती. विष्णू पुढे म्हणाले, तुझ्या अस्तित्वामुळेच चांगले लोक सावध राहतात, घर स्वच्छ ठेवतात, दिवसाचा काही भाग देवपूजेसाठी आणि सत्कर्मांसाठी राखून ठेवतात. आपसात प्रेमाने वागतात, कारण त्यांना भय असते की तू आलीस तर भांडणे होतील, दारिद्र्य येईल. त्यांच्या सदाचाराच्या मागे तुझ्या भयाचेही एक प्रेरक शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात मंगल टिकून राहते. उलट पापी आणि अन्यायी लोक तुला आकर्षित करतात. त्यांच्या घरातून लक्ष्मी निघून जाते आणि तिथे तुझा शाप भोगावा लागतो. ही देखील एक प्रकारे पाप्यांना मिळणारी शिक्षा आहे. अलक्ष्मीचे दुःख आता किंचित निवळले. तिने भावविव्हल होत लक्ष्मीच्या दिशेने पाहिले. लक्ष्मीने हलकेच मान डोलावली. अलक्ष्मी हळूहळू शांत होत पुटपुटली, प्रभो, कदाचित हे सर्व खरं असेल. माझ्या अस्तित्वामुळेच विश्वात समतोल राखला जात असेल, पण माझ्या वैयक्तिक दुःखाचे काय? मला तर सगळ्यांनी तुडवले, घृणेची वागणूक दिली. माझ्या आयुष्यात सुखाचा शिडकावा सुद्धा नाही. ज्याच्या सहवासात येईन तोच मला शापासारखा टाळतो. माझ्या अंतरीचा हा अंधकार कधी दूर होणार? इतक्या तिरस्कारात राहून माझे मन देखील कुरूपच बनले आहे ना? विष्णूचे हृदय त्या शब्दांनी पिळवटून निघाले. हे देवी, ते प्रेमभराने म्हणाले, कोणतेही सृजन निर्थक नसते. त्रैलोक्यात कोणीही निखळ तुझे वैरी नाही. ज्यांनी तुझ्याशी भेदभाव केला ते अज्ञानामुळे तसे वागले. तू मूलतः परमशक्तीचाच एक अंश आहेस, लक्ष्मीप्रमाणेच ईश्वरी शक्ती. फरक इतकाच की तुझे रूप रौद्र व दुःखमय झाले, ते सौम्य आणि सुखद बनू शकते. लक्ष्मी पुढे आली. तिने बहिणीचे दोन्ही हात हातात घेतले आणि मनापासून उद्गारले, ताई, आपण दोघी भगिनी एका मायेशी जन्मलो. तू ज्येष्ठा, मी कनिष्ठा. तुझ्यात सुद्धा मायेचे तेच अंश आहेत जे माझ्यात आहेत. फक्त तुझ्यावर दुःखाचे आवरण आले आहे. ते दूर झाल्यास तू देखील माझ्यासारखी पूज्य होशील. अलक्ष्मीने नकारार्थी मान हलवली. माझे नावच अलक्ष्मी, जिच्या सान्निध्यात लक्ष्मी नसते अशी मी. मी स्वतःशीही प्रसन्न नाही, तर इतरांना सुख देणे माझ्या हातून कसे घडेल? तिच्या स्वरात खोल निराशा होती. विष्णूने आपल्या करकमलातील एक कमळ अलगद अलक्ष्मीच्या हातात ठेवले. त्याचा शीतल स्पर्श होताच अलक्ष्मीच्या अश्रूंना विराम मिळाला. भगवान म्हणाले, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट होतेच. कुठलाही दोष शाश्वत नसतो. तुझ्यातही बदल घडू शकतो. त्यासाठी तुला प्रथम स्वतःच्या दृष्टिकोनात बदल करावा लागेल. तुझ्या अंतकरणातील द्वेष, राग आणि तिरस्काराचा अंधार तू सोडून दे. स्वतःला क्षमा कर आणि इतरांनाही. मन स्वच्छ केलेस तर अधर्म तुझ्याजवळ टिकणार नाही आणि तू स्वतः लक्ष्मीप्रमाणे उजळून निघशील. अलक्ष्मीने त्या शांत करणाऱ्या शब्दांवर डोळे मिटले. तिला जाणवले की कित्येक वर्ष द्वेष आणि पीडाच मनात साचवत राहिल्याने ती आतून थकून गेली आहे. तिने दीर्घ श्वास घेतला. त्या श्वासाबरोबर जणू हृदयातील काही मळब बाहेर पडले.
तिचे अश्रू आता थांबले होते. लक्ष्मीचा हात हातात घेऊन अलक्ष्मी काही क्षण मनात प्रार्थना करू लागली. भगवान विष्णू आल्हाददायक स्वरात म्हणाले, देवी ज्येष्ठे, मी तुला वरदान देतो की आजपासून तुझे एक नवे मंगलमय रूप प्रकट होईल. ज्येष्ठा असूनही तुझा गौरवर्ण असेल, मुखावर सौम्य कांती असेल. तुझ्या या नवीन रूपाचे नाव ज्येष्ठा गौरी असेल. आता तुला कोणीही तिरस्कृत करणार नाही, तर भक्तिभावाने तुझी स्थापना करून पूजेल. विष्णूंचे वरदवचन क्षणार्धात फळास आले. अलक्ष्मीच्या काळवंडलेल्या अंगकातडीतून काळी छाया निघून जाऊ लागली. तिचे कृश विकृत शरीर तेजस्वी सुवर्णाभेने उजळू लागले. मुखावरचा कराल भीतीचे भाव नाहीसे होऊन त्या जागी सौम्य मृदू हास्य फुलू लागले. अलक्ष्मीच्या देहावरील वैषम्य नष्ट होत गेले. तिचा रंग काळ्या भोरातून फिक्कट होत जाऊन अखेर सुंदर गोरा वर्ण प्रकटला. डोळ्यांतील रक्तिमा नाहीशी झाली. ते डोळे आता करुणेने आणि ममतेने चमकू लागले. विस्कटलेले पिंगट केश काळेभोर व लवचिक बनले आणि तिच्या मुखावर सुबुद्ध लावण्य झळकले. अलक्ष्मीची मळकट चिरफाड झालेली वस्त्रे अदृश्य होऊन त्या जागी सोनेरी किदारीची रेशमी साडी तिच्या देहावर लहरेली. गळ्यातील रुद्राक्षांचा दोर नाहीसा होऊन सुंदर रत्नहार दिसू लागला. कपाळावर कुंकवाचा टिळा प्रकटला. हातातील झाडू अदृश्य होऊन त्या जागी तिच्या एका हातात कमळ आणि दुसऱ्या हातात सुवर्ण कलश प्रकटले. अलक्ष्मीचा संपूर्ण देह कांतिमान आणि सुगंधित झाला होता. जिच्या येड्याने आधी अंधार पसरत होता, तिच्या नव्या रूपाने प्रकाशाची सोनेरी प्रभा ठायी ठायी पसरू लागली. ज्येष्ठा गौरीचे मंगल रूप मोहक आणि दिव्य भासत होते. अलक्ष्मी आता ज्येष्ठा गौरी आश्चर्यचकित होऊन स्वतःच्याच या काया पालटाकडे पाहत होती. तिने अलगद आपले हात वर करून नवे रूप न्याहाळले. हातांचे ठायी ठायी चंदेरी तेज लुकलुकत होते. लक्ष्मीने आनंदाश्रूंनी डोळे भरून घेतले. ती उचंबळून म्हणाली, वत्से, अगदी माझ्यासारखी दिसते आहेस तू आता. किती सुंदर, किती तेजस्वी झालीस. ज्येष्ठा गौरीच्या डोळ्यांतही आनंदाश्रू दाटून आले. चेहऱ्यावर पहिल्यांदा समाधान आणि उत्साहाचे तेज झळकत होते. भगवन, ती विष्णूंना उद्देशून कृतज्ञतेने म्हणाली, तुमच्या कृपेने मला नवजीवन लाभले. पण लोक तरीही मला स्वीकारतील का? तिच्या स्वरात अजून शंका होती. श्री विष्णू हसले आणि म्हणाले, निश्चितच स्वीकारतील. आत्तापर्यंत त्यांनी तुला केवळ भयाने आणि अज्ञानातून दूर ठेवले होते. आता ते तुला भक्ती आणि सन्मानाने ओळखतील. आजपासून तुझ्या गौरी रूपाची उपासना करण्याची नवी प्रथा सुरू होईल. इतके म्हणून विष्णूने ज्येष्ठा गौरीच्या मस्तकावर करुणेस्पर्शी वरदहस्त ठेवला आणि अंतर्धान पावले. आकाशात त्यांचा आशीर्वाद घुमला. ज्येष्ठा गौरीची भक्ती करणाऱ्या स्त्रिया सदा सौभाग्यवती राहतील. लक्ष्मी आणि ज्येष्ठा गौरादेवी एकमेकींकडे प्रेमाने पाहत हास्य आणि अश्रूंच्या मिश्र भावनांनी भरून गेल्या. दोन्ही भगिनींनी एकमेकींना आलिंगन दिले. बराच वेळ त्या सुखदुःखाने वितळलेल्या अश्रूंत न्हाऊन निघाल्या. जणू त्या अश्रूंनीच त्यांच्या बहिणभावाचे बंध अधिक घट्ट झाले. त्या दिवसापासून ज्येष्ठा गौरीव्रत आणि पूजा विविध रूपांत पाळली जाऊ लागली. काही ठिकाणी जेथे कनिष्ठा गौरी लक्ष्मी ती पूजली जात नसे, तेथे फक्त ज्येष्ठा गौरीलाच पिंड स्वरूपात पूजण्याची प्रथा सुरू झाली. विवाहित स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्य वाढावे, कुटुंबावर आलेली विघ्ने दूर व्हावी म्हणून श्रद्धेने गौरदेवीची उपासना करू लागल्या. ज्या घरी पापद्वेष नसेल तिथे गौरादेवी प्रसन्न होऊन त्या घरातील लक्ष्मीला टिकवून ठेवते, असा जनविश्वास प्रचलित झाला. आज देखील भाद्रपद शुद्ध अष्टमीला अनेक घरात गौरींचे आगमन होते. काही घरी त्या दोन भगिनी लक्ष्मी ज्येष्ठा म्हणून पूजल्या जातात, तर काही ठिकाणी त्यांना पार्वतीची रूपे मानून सन्मानतात. देवपूजनाच्या त्या पवित्र प्रसंगी लक्ष्मी आणि अलक्ष्मी ज्येष्ठा ह्या भगिनी एकत्र विराजमान होऊन पूजल्या जातात. ह्यातच एक महान तत्त्व दडलेले आहे.
समृद्धी असो वा विपत्ती, दोन्ही अपरिहार्य असून दोन्हींचा समभावाने स्वीकार करण्याची शिकवण मनोमनी आपल्याला या गौऱ्यांची कथा देते. देवी लक्ष्मी आणि देवी ज्येष्ठा यांच्या कथेतून हे उलगडते की विश्वात प्रकाशाला सावलीची जोड आवश्यक असते. लक्ष्मी जेव्हा वैभवाची वर्षा करते तेव्हा ज्येष्ठा तिच्या मागे सावलीसारखी उभी राहून त्या वैभवाला मर्यादा ठेवते. ज्येष्ठा जिथे दुःखाची रात्र पसरवते तिथेच लक्ष्मी त्या अंधारातून आशेचा किरण फुलवते. अशा रीतीने या दोन देवींच्या अद्वैत साहचर्यामुळेच सृष्टीचा समतोल टिकून आहे. अशा या दोन्ही भगिनी देवतांना कोटी कोटी वंदन. त्यांच्या चरित्रातून आपल्याला सहअस्तित्व, समत्व आणि करुणेचा महान महिमा उमगतो. ही कथा श्रवण करणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात भक्ती, समजूतदारपणा आणि समत्वाची ज्योत तेवत राहो, अशीच जगादंबेचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी, जय ज्येष्ठ गौरी माता नक्की लिहा. सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मी अशाच नवनवीन कथा घेऊन येत रही. धन्यवाद. इति श्री लक्ष्मी ज्येष्ठा कथायां समाप्तिः.